नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे। आजची ही बातमी सांगताना मी आधीच एक गोष्ट स्पष्ट करतो की बातमी घाबरण्यासाठी नाही तर धीर देण्यासाठी आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका परीक्षा केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला। सीसीटीव्ही तपासणीत काही गंभीर बाबी समोर आल्या आणि त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली। पण मित्रांनो, इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कारवाई विद्यार्थ्यांना लक्ष्य करून नाही, चूक जिथं झाली तिथेच जबाबदारी निश्चित केली जात आहे। या प्रकरणात केंद्रावर नेमणूक असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे। याचा स्पष्ट अर्थ असा की विद्यार्थ्याच्या भविष्यासाठीच ही शिस्त लावली जात आहे। आज अचानक सीसीटीव्ही तपास, गुन्हे, निलंबन असे शब्द ऐकून अनेक मुलं अस्वस्थ झाली आहेत, घाबरली आहेत। पण मुलांनो, थोडं शांत व्हा। ऐका, राज्यभरात 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला एकूण 42 ठिकाणी कॉपीचा प्रकरण समोर आला आहे। नियमानुसार जिथे दोषी सिद्ध होते तिथे मर्यादित स्वरूपात डिवारची कारवाई केली जाते। पण ही लक्षात ठेवा, ही संख्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या तुलनेत फारच कमी आहे। बहुसंख्य विद्यार्थी आजही प्रामाणिकपणे परीक्षा देत आहेत। म्हणजेच काय तर तुमचं भवितव्य सुरक्षित आहे। तुमच्या मेहनतीवर कुठलाही अन्याय होणार नाही। आज परीक्षा व्यवस्था अधिक कडक होत आहे कारण प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि कोणाच्याही मेहनतीवर पाणी फिरू नये। मुलांनो, परीक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही। एक पेपर म्हणजे तुमची ओळख नाही, तुमची किंमत नाही। आज जर व्यवस्था चूक दुर्व्यवस्था करत असतील तर त्यातून उद्या तुमच्यासारख्या प्रामाणिक मुलांचाच फायदा होणार आहे। पालकांनाही मी सांगतो, मुलावर दबाव नको, त्यांच्या मनात भीती निर्माण नको। आज त्यांना गरज आहे ती समजुतीची, आधाराची आणि विश्वासाची। आणि मुलांनो, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कोणत्याही टोकाचा विचार मनात आणू नका। तुम्ही एकटे नाहीयेत, तुमच्यासोबत तुमची आई, वडील आहेत, तुमचे शिक्षक आहेत आणि समाज आहे। आजची ही कारवाई तुमची मनोबल तोडण्यासाठी नाही तर उद्याची परीक्षा व्यवस्था स्वच्छ, पारदर्शक आणि न्याय बनवण्यासाठी आहे। म्हणून डोळ्यात भीती नको, मनात आत्मविश्वास ठेवा आणि अभ्यासावर लक्ष द्या। तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।